नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? एस-एस-सी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. शब्दसिद्धी यावर आधारित प्रश्न चौथ्या अंतर्गत आपल्याला 2 गुणांचा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये येत असतो. तर शब्दसिद्धी म्हणजे काय त्या अगोदर आपण समजून घेऊया. आपल्या भाषेत आलेले शब्द मूळचे कुठल्या भाषेतले आहेत, कोणते शब्द आपण इतर भाषांमधून जशाचे तसे घेतलेले आहेत, त्या शब्दात बदल करून नवीन शब्द घडवला आहे, याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी होय. थोडक्यात काय तर शब्द कसा तयार झाला हे समजून घेणे म्हणजे शब्दसिद्धी. बघा, लेख या शब्दापासून लेखक हा शब्द तयार झालाय. पाठ या शब्दापासून पाठक हा शब्द तयार झालाय. लोक या शब्दापासून लोकप्रिय हा शब्द तयार झालाय आणि शिक्षा या शब्दापासून शिक्षक हा शब्द तयार झालाय. तर शब्दांची निर्मिती कशी झाली हे शोधणे म्हणजेच शब्दसिद्धी होय. तर इयत्ता 10वी साठी आपल्याला शब्दसिद्धीचे कोणकोणते प्रकार अभ्यासायचे आहे ते आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला जो प्रकार आहे तो आहे उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या सुरुवातीला शब्द किंवा अक्षरे येतात, त्यांना म्हणतात उपसर्ग, आणि मूळ शब्द उपसर्गाच्या नंतर शेवटी असतो. दुसरा आहे प्रत्ययघटित शब्द. प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटी अक्षरे किंवा शब्दे असतात, त्यांना म्हणतात प्रत्ययघटित शब्द. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द म्हणजे त्या एखाद्या शब्दामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, याला म्हणतात अभ्यस्त शब्द. ते आपण आता क्रमाक्रमाने समजून घेऊया. बघा, बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला शब्दसिद्धी या घटका अंतर्गत कसा प्रश्न विचारला जातो ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. खालील तक्ता पूर्ण करा व आपल्याला 4 शब्द दिलेले असतात. यामध्ये बघा, कडकड, उपवास, चढाई, अनुकूल अशा पद्धतीचे शब्द असतात. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही या शब्दांचं वर्गीकरण या 3 प्रकारामध्ये करणार आहात. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रत्ययघटित, दुसरा आहे उपसर्ग घटित आणि तिसरा आहे अभ्यस्त शब्द. अशा 3 प्रकारात वरील 4 शब्दांचं तुम्ही नक्कीच विभाजन करणार. चला, पहिला जो प्रकार आहे तो आपण समजून घेऊया. पहिला प्रकार उपसर्ग घटित शब्द. त्याची व्याख्या अगोदर समजून घेऊया. मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. या ठिकाणी मूळ शब्द समजणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. उप व वास असे 2 शब्द या ठिकाणी एकत्र आलेले. या 2 शब्दांना एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार झालाय, तो आहे उपवास. या ठिकाणी वास हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या अगोदर उप हा उपसर्ग लागलेला आहे. या दोन्ही शब्दांना मिळून एकत्रित उपवास हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतरचा पुढील शब्द आहे बघा, गैरहजर. यातील हजर हा मूळ शब्द आहे आणि गैर हा उपसर्ग आहे आणि त्यापासून नवीन शब्द तयार झालाय बघा, गैरहजर. पुढचा शब्द आहे बघा, महापूर. महा हा उपसर्ग आहे आणि पूर हा मूळ शब्द आहे. आता पुढील शब्द तुम्हाला समजलेच असतील. भरधाव. भरधाव मध्ये भर हा उपसर्ग आहे आणि धाव हा मूळ शब्द आहे. बिनचूक. बिनचूक मध्ये चूक हा मूळ शब्द आहे आणि बिन हा उपसर्ग आहे. अशा पद्धतीने आपल्याला मूळ शब्द आणि त्यांना लागलेला उपसर्ग ओळखता येईल. उपसर्ग स्वतंत्रपणे कधीच येत नाही, तो नेहमी मूळ शब्दाच्या आधी किंवा समोर येतो. तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की उपसर्ग असणारे शब्द हे नेहमी समोर असणार आहे आणि मूळ शब्द त्याच्यानंतर असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रकार आहे बघा, प्रत्ययघटित शब्द. तर प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय, शब्दांच्या किंवा धातूंच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात. आणि प्रत्ययघटित शब्द कसा ओळखायचा, तर तो शब्दांच्या शेवटी असतो. बघा, आता या ठिकाणी शब्द आहे चढाई. या ठिकाणी मूळ शब्द हा अगोदर आला. चढ हा मूळ शब्द आहे आणि त्यामध्ये आई हे प्रत्यय लागलेले आहे. चढ आणि आई दोघांची संधी होऊन, दोघांना एकत्र होऊन नवीन शब्द तयार झालाय बघा, चढाई. तसाच शब्द आपल्याला पुढे पाहायला मिळतो, लढाई. मूळ शब्द आहे लढ आणि त्यामध्ये प्रत्यय मिळाला आहे आई आणि दोन्ही मिळून शब्द तयार झालाय बघा, लढाई. त्यानंतरचा शब्द आहे बघा, टिकाऊ.
यामध्ये मूळ शब्द आहे बघा टिकाऊ आणि प्रत्यय लागलेला आहे उ. पुढील शब्द आहे दुकानदार. दुकानदार या शब्दामध्ये मूळ शब्द आहे दुकान आणि त्याला प्रत्यय लागला आहे दार. त्याच पद्धतीने आपण असे अनेक शब्द बघतो बघा, जबाबदार, रुबाबदार, खबरदार, अशा पद्धतीचे ज्यांना शेवटी दार लागलेला आहे ते शब्द प्रत्यय गटीत असणार आहे. त्यानंतरचा शब्द आहे बघा मानसिक. या ठिकाणी या शब्दाचा विग्रह म्हणजे यातील मूळ शब्द चुकलेला आहे बघा. मानसिक यामध्ये मूळ शब्द असणार आहे मानस आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे इक. बघा त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे अभ्यस्त शब्द, त्याची व्याख्या आपण अगोदर समजून घेऊया. द्विरुक्त किंवा पुनरावृत्तीने, द्विरुक्त म्हणजे दोनदा आणि पुनरावृत्ती म्हणजे त्याच शब्दांचं पुन्हा रिपिटेशन होणे, तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द. आता हे आपल्याला उदाहरण बघितले का अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. आता उदाहरण बघूया आपण. शब्द आहेत कडकड. यामध्ये कड अधिक कड म्हणजे कड या शब्दाची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे शब्द दोनदा आपल्याला पाहायला मिळतात. तशाच पद्धतीने हळूहळू हा देखील शब्द आहे. त्यानंतरचा शब्द बघा लाल लाल. हा देखील शब्द तसाच आहे, लाल आधी लाल म्हणजे दोन्ही मिळून शब्द तयार झाला लाल लाल. या ठिकाणी थोडा वेगळा शब्द आपल्याला पाहायला मिळतो झटपट. या ठिकाणी एकाच अक्षराची पुनरावृत्ती पाहायला मिळते. त या अक्षराची आपल्याला या शब्दामध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळते. आणि तशाच पद्धतीचा शब्द आहे खटपट. यामध्ये देखील ट या अक्षराची आपल्याला पुनरावृत्ती पाहायला मिळते. तर काय, अभ्यस्त शब्दामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची आपल्याला रिपिटेशन पाहायला मिळतं किंवा पुनरावृत्ती पाहायला मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या शब्दांना ओळखण्याची साधी सोपी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. उपसर्ग घटित शब्दामध्ये उपसर्ग हा शब्दाच्या सुरुवातीला येतो, जसे की उपवास, गैरहजर. प्रत्यय गटित शब्दामध्ये प्रत्यय हा शब्दांच्या शेवटी येतो. चढाई या शब्दामध्ये चढ हा मूळ शब्द आहे आणि आई हा प्रत्यय आहे. त्यानंतरचा आहे बघा अभ्यस्त. अभ्यस्त म्हणजे शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होणे. उदाहरण आहे कडकड. असेच तुम्हाला अनेक उदाहरणं माहित असतील, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये असाच प्रकारचा प्रश्न येणार आहे. काही शब्द आपल्याला वर्गीकरण करण्यासाठी दिलेले असतील आणि त्याचं वर्गीकरण आपल्याला प्रत्यय गटित, उपसर्ग गटित आणि अभ्यस्त शब्द यामध्ये करायचं आहे. तर शब्द आपण बघूया कोणकोणते शब्द आहेत. धारदार, गल्ली गल्ली, शिलाई, उपहार, टिवटिव, मानसिक, हळूहळू, बिनचूक आणि दुकानदार. अशा पद्धतीने आपल्याला शब्द पाहायला मिळतात. या शब्दाचं वर्गीकरण आपल्याला या 3 उपप्रकारामध्ये करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते वर्गीकरण करून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरे कळवा. आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.